आपलं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ई लर्न आय टी आयमध्ये. आजचा क्लास जे आपला आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQचा क्लास नंबर 2 इंग्लिश टू मराठी क्लासमध्ये स्टार्ट करू. आजचा जो क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 2. जसा पहिला क्लासमध्ये 38 क्वेश्चन सॉल्व करून दिला होता, आज त्या क्लासला कंटिन्यू करूया. 39 नंबरचं जे क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट यूज टू चेक द फॉर्म ऑफ द प्रोफाईल. म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, आकृतीतील फॉर्म किंवा प्रोफाईल तपासण्यासाठी कोणते साधन वापरतात. म्हणजे हे जे डायग्राम आपल्याला दाखवलेलं आहे, या डायग्राममध्ये एक जॉब आहे आणि जॉबला चेक करण्यासाठी जे प्रोफाईल इन्स्ट्रुमेंट यूज केलेलं आहे, या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय हे विचारलेलं आहे. याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फिलर गेज, दुसरा ऑप्शन आहे टेम्पलेट, तिसरा ऑप्शन आहे रेडियस गेज आणि चौथा ऑप्शन आहे फिलेट गेज. जसा प्रश्नामध्ये विचारला होता का या जे जॉब दाखवलेल्या डायग्राममध्ये या जॉबला चेक करण्यासाठी कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टेम्पलेट. हे जे आपण पाहून राहिलो जे इन्स्ट्रुमेंट आहे याला टेम्पलेट म्हटलं जाते. जॉब ज्या आकाराचे असते त्याच आकाराचा टेम्पलेट तयार केला जाते आणि डायरेक्टली याला चेक केला जाते. जॉबच्यावर ऑपरेशन करत असताना किंवा ऑपरेशन झाल्यानंतर याच्या सहाय्याने डायरेक्टली चेक केला जाते मास प्रोडक्शनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ टूल इज सुटेबल टू प्रोड्यूस फॉर्म सरफेसेस मास प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीज. म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, फॉर्म पृष्ठभागाचे जलद उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन कोणत्या प्रकारचा टूल वापरतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे युजिंग कार्बाइड टिप टूल, युजिंग कार्बाइड टिप फॉर्म टूल म्हणजे कार्बाइड टिप फॉर्म टूल. दुसरा ऑप्शन आहे हाय कार्बन स्टील टूल, तिसरा ऑप्शन आहे हाय स्पीड स्टील कटिंग टूल आणि चौथा ऑप्शन युजिंग सिंगल पॉइंट कटिंग टूल. जसं प्रश्नामध्ये विचारला होता का फॉर्म पृष्ठभागाचे जलद उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादनात कोणत्या प्रकारचा टूल वापरला जाते, म्हणजे मास प्रोडक्शनमध्ये कोणत्या प्रकारच्या टूलचा वापर केला जाते हे प्रश्नामध्ये विचारला होता. तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए युजिंग कार्बाइड टिप फॉर्म टूल. म्हणजे जे नॉर्मल बाकीचे जे 3 ऑप्शन आहे याच्यापेक्षा हे जे कार्बाइड टिप टूल आहे जास्त वेळ, म्हणजे याचे कटिंग जे शार्पनेस असतं जास्त वेळ टिकतात, म्हणून मास प्रोडक्शनमध्ये कार्बाइड टूलचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट फॅक्टर इज इम्पॉर्टंट इन फ्री हँड फॉर्म टर्निंग. फ्री हँड फॉर्म टर्निंगसाठी कोणता घटक महत्त्वाचे असते हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. जे आपण फॉर्म टर्निंग करतो, फॉर्म टर्निंग करण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचे असते त्याच्याबद्दलच प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे अनस्किल लेबर म्हणजे अकुशल कारागीर, दुसरा ऑप्शन आहे स्किल लेबर म्हणजे कुशल कारागीर, तिसरा ऑप्शन आहे शार्प टूल म्हणजे धारदार टूल आणि चौथा ऑप्शन आहे हाय स्पीड म्हणजे अधिक वेग. जसा प्रश्नामध्ये काय विचारला होता, फ्री हँड फॉर्म टर्निंगसाठी कोणता घटक महत्त्वाचा असते, तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी स्किल लेबर. फॉर्म टर्निंग करत असताना फ्री हँड फॉर्म टर्निंग करत असताना आपल्याला जास्त कुशलची गरज असते, म्हणून जास्त या जे फ्री हँड फॉर्म टर्निंग जसं फॉर एक्झाम्पलमध्ये जर आपल्याला रेडियस टर्निंग करायचं आहे, रेडियस टर्निंग करत असताना अनस्किल लेबर म्हणजे अकुशल कारागीर हे करू नाही शकत, म्हणून या फ्री हँड फॉर्म टर्निंगसाठी कुशल कारागीरची गरज असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ऑपरेशन शो इन द फिगर. ज्या डायग्राममध्ये या जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये जे डायग्राम दाखवलेला आहे, डायग्राममध्ये एक प्रोसेस म्हणजे ऑपरेशन दाखवलेलं आहे, तर हा ऑपरेशन कोणता आहे हे विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चेकिंग अँगल म्हणजे कोन तपासणे, दुसरा ऑप्शन आहे चेकिंग फॉर स्क्वेअरनेस म्हणजे स्क्वेअरनेस तपासून राहिला, तिसरा ऑप्शन आहे चेकिंग फॉर हाईट म्हणजे उंची तपासणे आणि चौथा ऑप्शन आहे चेकिंग फॉर पॅरालिझम म्हणजे समांतरपणा तपासणे. जसं आपण पाहून राहिलो हा एक जॉब आहे अँगल प्लेट सारखा आणि याच्यावर जे डायल्टेस्ट इंडिकेटर सहाय्याने जे ऑपरेशन केला जात आहे आणि या ऑपरेशनचं नाव आहे ऑप्शन नंबर डी चेकिंग फॉर पॅरालिझम म्हणजे समांतरपणा तपासणे म्हणजे हे जे जॉबचा वरचा भाग जे समांतर आहे किंवा नाही हे तपासून राहिले ह्या डायग्राममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ जिग इज यूज टू होल्ड थिन अँड सॉफ्ट पार्ट्स. म्हणजे जे प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, पातळ आणि मऊ भाग पकडण्यासाठी कोणत्या प्रकारच्या जिगचा वापर केला जातो. म्हणजे जे मेटल सॉफ्ट असते किंवा जे थिकनेसमध्ये कमी असते, थिन म्हणजे कमी, जे थिकनेसमध्ये कमी असते आणि सॉफ्ट असते त्याला पकडण्यासाठी कोणता जिगचा वापर केला जाते हेच विचारलेलं आहे. याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्लेट जिग, दुसरा ऑप्शन आहे चॅनल जिग, तिसरा ऑप्शन आहे सँडविच जिग आणि चौथा ऑप्शन आहे ट्रुनियन जिग. जसं आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, पातळ आणि मऊ भाग पकडण्यासाठी कोणत्या प्रकारचा जिगचा वापर केला जाते, तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी सँडविच जिग. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ जिग इज यूज्ड फॉर लार्ज ॲक्वर्ड शेप्ड
पीसेस दॅट नीड ड्रिलिंग फॉर मल्टिपल डायरेक्शन. म्हणजे प्रश्नामध्ये का विचारलेला आहे, मोठ्या व विचित्र आकाराच्या भागाला अनेक बाजूने ड्रिलिंग करायचे असल्यास कोणत्या जिगचा वापर केला जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्लेट जिग, दुसरा ऑप्शन आहे पोस्ट जिग, तिसरा ऑप्शन आहे टेबल जिग आणि चौथा ऑप्शन आहे ट्रुनियन जिग. जसा प्रश्नामध्ये विचारला होता का, मोठ्या व विचित्र आकाराच्या भागाला अनेक बाजूने ड्रिलिंग करण्यासाठी करायची असल्यास कोणता जिग वापरतात. तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर डी ट्रुनियन जिग. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द डिव्हाइस दॅट कॅन होल्ड लोकेट अँड गाईड द टूल. टूलला धरण ठेवणे, स्टँड निश्चित करणे आणि मार्गदर्शन करण्याचे काम कोणते उपकरण करतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जिग, दुसरा ऑप्शन आहे फिक्चर, तिसरा ऑप्शन आहे चक आणि चौथा ऑप्शन आहे कॉलेट चक. जसं प्रश्नामध्ये काय विचारलं होता, कटिंग टूलला धरून ठेवणे, स्थान निश्चित करणे आणि मार्गदर्शन करण्याचे काम कोणते उपकरण करतात. तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए जिग. जिगच्या सहाय्याने आपण कटिंग टूलला होल्ड पण करतो आणि स्थान निश्चित पण करता येते आणि कटिंग टूलला मार्गदर्शन पण करतात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ जिग. जिगचे मुख्य फायदे कोणते आहे हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इट होल्ड द जॉब, म्हणजे जॉबला धरून ठेवते. दुसरा ऑप्शन आहे होल्ड अँड लोकेट द वर्क, म्हणजे काम धरून ठेवते व स्थान निश्चित करते. तिसरा ऑप्शन आहे होल्ड लोकेट अँड गाईड द टूल, म्हणजे टूलला धरते, स्टँड ठरवते आणि मार्गदर्शन करते. आणि चौथा ऑप्शन आहे कॉस्ट इज व्हेरी लो, म्हणजे किंमत खूप कमी असते. तर जसा आपल्या प्रश्नामध्ये काय विचारला होता, जिगचे मुख्य फायदे कोणते आहेत. तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी होल्ड लोकेट अँड गाईड द टूल, म्हणजे टूलला धरते, स्टँड ठरवते आणि मार्गदर्शन पण करते या जिगचा वापर. जिग आपल्याला काय करतात, कटिंग टूलला होल्ड करते, लोकेट करते आणि गाईड सुद्धा केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्पेशल बेनिफिट ऑफ युजिंग अ फिक्चर. फिक्चर वापरण्याचा विशेष फायदा कोणता आहे. जसं आपण मास प्रोडक्शनमध्ये जिग आणि फिक्चरचा सगळ्यात जास्त वापर केला जाते वेळेची बचत करण्यासाठी. तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, फिक्चर वापरण्याचा विशेष फायदा कोणता आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्लोअर रेट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे उत्पादनाचा दर कमी. दुसरा ऑप्शन आहे स्किल वर्कर रिक्वायर्ड, म्हणजे कुशल कारागीरची गरज असते. तिसरा ऑप्शन आहे फास्टर रेट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे जलद उत्पादनासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे सुटेबल फॉर स्मॉल बॅच प्रोडक्शन, म्हणजे कमी संख्येतील उत्पादनासाठी. जसं मी स्टार्टिंगमध्येच म्हटलेलं आहे का, जिग आणि फिक्चर कशासाठी वापरले जाते, मास प्रोडक्शनसाठी. तर जसं या प्रश्नामध्ये विचारलं होतं फिक्चर वापरण्याचा विशेष फायदा कोणता आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी फास्टर रेट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे जलद उत्पादनासाठी. म्हणजे मास प्रोडक्शनमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे वेळेची बचत करण्यासाठी जिग आणि फिक्चरचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच गेज इज यूज टू पोझिशन द कटर बिफोर कटिंग इन मिलिंग फिक्चर. मिलिंग फिक्चरमध्ये कटिंग पूर्वी कटर योग्यरित्या बसवण्यासाठी कोणता गेज वापरतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फिलर गेज, दुसरा ऑप्शन आहे रेडियस गेज, तिसरा ऑप्शन आहे फिलेट गेज आणि चौथा ऑप्शन आहे स्क्रू पिच गेज. जसं प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, मिलिंग फिक्चरमध्ये कटिंग पूर्वी कटर योग्यरित्या बसवण्यासाठी कोणत्या गेजचा वापर केला जातो. म्हणजे जसा जर आपल्याला मिलिंग मशीनमध्ये कोणताही वर्क करायचं आहे आणि मिलिंग मशीनमध्ये वर्क करण्याआधी जे कटरला योग्य म्हणजे कटरला व्यवस्थितपणे बसवण्यासाठी कोणत्या गेजचा वापर केला जाते हेच विचारलेल्या प्रश्नामध्ये. आणि याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए फिलर गेज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला रिलेटेड टू अ कटिंग टूल. कटिंग टूल संदर्भित कोणत्या गोष्टीसाठी सूत्र वापरला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॅल्क्युलेटिंग कटिंग स्पीड, म्हणजे कटिंग स्पीड काढण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे कॅल्क्युलेटिंग फीड, म्हणजे फीड काढण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे कॅल्क्युलेटिंग मशीनिंग टाइम, म्हणजे मशीनिंग वेळ काढण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे कॅल्क्युलेटिंग टूल लाईफ, म्हणजे टूल लाईफ काढण्यासाठी. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारला होता, कटिंग टूल संदर्भातील कोणत्या गोष्टीसाठी सूत्र वापरतात, म्हणजे कटिंग टूल रिलेटेड कोणता फॉर्म्युला वापरला जातो हेच प्रश्नामध्ये विचारला होता. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी कॅल्क्युलेटिंग टूल लाईफ, कटिंग टूलचे लाईफ काढण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द इक्वेशन x-2 ब्रॅकेटमध्ये s प्लस आर इन टेपर मेजरमेंट. टेपर मोजण्यासाठी x-2 s प्लस आर या सूत्राचा उपयोग कशासाठी केला जातो. म्हणजे टेपरचे खूप सारे एलिमेंट असतात, जसे मोठा डायमीटर, लहान डायमीटर, टेपरची लांबी, जॉबची टोटल लांबी. तर हा जे प्रश्नामध्ये जे फॉर्म्युला दिलेला आहे, हा फॉर्म्युलाचा वापर करून आपण त्या टेपरचा कोणता एलिमेंट आपण कॅल्क्युलेट करतो याच्याबद्दलच हा प्रश्न विचारलेला आहे.
तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फाइंड द लार्ज डायमीटर ऑफ टेपर ॲट एनी डिझायर हाईट, म्हणजे ठराविक उंचीवर मोठा डायमीटर शोधणे. दुसरा ऑप्शन आहे फाइंड बिग एंड डायमीटर, म्हणजे मोठा टोकाचा डायमीटर शोधणे. तिसरा ऑप्शन आहे फाइंड ए स्मॉल एंड डायमीटर, म्हणजे लहान टोकाचा डायमीटर शोधणे. आणि चौथा ऑप्शन आहे फाइंड लेन्थ ऑफ द टेपर, म्हणजे टेपरचा झुकाव शोधणे म्हणजे कोन. तर प्रश्नामध्ये जे विचारलं होतं टेपर मोजण्यासाठी जे फॉर्म्युला दिलेला आहे x-2 ब्रॅकेटमध्ये s प्लस r, या फॉर्म्युलाचा वापर आपण कशासाठी करतो, तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए फाइंड द लार्जर डायमीटर ऑफ द टेपर ॲट एनी डिझायर हाईट, म्हणजे ठराविक उंचीवर मोठा डायमीटर काढण्यासाठी हा फॉर्म्युलाचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ इक्वेशन y-2 ब्रॅकेटमध्ये s प्लस r इन टेपर मेजरमेंट. टेपर मोजण्यात y-2 ब्रॅकेटमध्ये s प्लस r या सूत्राचा उपयोग कशासाठी होतो. सेम याच्या आधीचा क्वेश्चन रिलेटेडच आहे, फक्त याच्यामध्ये का चेंज झालेला आहे, याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये x होता आणि या क्वेश्चनमध्ये y आहे. तर या फॉर्म्युलाचा वापर आपण टेपरचा कोणता भाग काढण्यासाठी या फॉर्म्युलाचा वापर केला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू फाइंड ए स्मॉल एंड डायमीटर, म्हणजे लहान टोकाचा डायमीटर काढण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे टू फाइंड लार्ज एंड डायमीटर, म्हणजे मोठ्या टोकाचा डायमीटर काढण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे टू फाइंड द अँगल ऑफ टेपर, म्हणजे टेपरचा अँगल काढण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे टू फाइंड द लेंथ ऑफ टेपर, म्हणजे टेपरची लांबी काढण्यासाठी. तर प्रश्नामध्ये जे विचारलं होतं टेपर मोजण्यात y-2 ब्रॅकेटमध्ये s प्लस r या सूत्राचा उपयोग कशासाठी होतो, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए टू फाइंड स्मॉल एंड डायमीटर, म्हणजे लहान टोकाचा डायमीटर काढण्यासाठी हा जो फॉर्म्युला दिलेला आहे y-2 ब्रॅकेटमध्ये s प्लस r या फॉर्म्युलाचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ फॉर्म्युला इन टेपर मेजरमेंट. टेपर मापण्यासाठी या सूत्राचा उद्देश काय आहे. जसा सूत्र दिलेला आहे s = r डिवायडेड बाय tan थीटा ब्रॅकेटमध्ये 90 मायनस थीटा डिवायडेड बाय 2. तर हा फॉर्म्युलाचा वापर आपण टेपर मापण्यासाठी या सूत्राचा उद्देश काय आहे हे प्रश्नामध्ये विचारलेला आहे. हे आपण बघू शकता, हे जे फॉर्म्युला दिलेला आहे याच फॉर्म्युलाबद्दल विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द रोलर, म्हणजे रोलरच्या मध्यभागापासून अंतर मोजणे. दुसरा ऑप्शन आहे फाइंड द मेजर डायमीटर, म्हणजे मोठा डायमीटर शोधणे. तिसरा ऑप्शन आहे फाइंड द स्मॉल एंड डायमीटर, म्हणजे लहान डायमीटर शोधणे. तिसरा ऑप्शन आहे फाइंड द टेपर अँगल, म्हणजे टेपर अँगल शोधणे. तर जे फॉर्म्युला दिलेला आहे s = r डिवायडेड बाय tan ब्रॅकेटमध्ये 90 मायनस थीटा डिवायडेड बाय 2. तर या फॉर्म्युलाबद्दल काय विचारलं होतं, टेपर मापण्यासाठी या सूत्राचा उद्देश काय असते, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द रोलर, म्हणजे रोलरच्या माध्यमापासून अंतर मोजण्यासाठी हे जे फॉर्म्युला दिलेला आहे या फॉर्म्युलाचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ फॉर्म्युला इन टेपर मेजरमेंट. सेम तेच प्रश्न आहे, टेपर मापण्यासाठी या सूत्राचा उपयोग कशासाठी होतो. जसं आपण या फॉर्म्युला पाहून राहिलो tan थीटा = x - y डिवायडेड बाय 2h. हा जो फॉर्म्युला दिलेला आहे हा फॉर्म्युला टेपर मापण्यासाठी या सूत्राचा उपयोग कशासाठी होतो हेच विचारलेल्या प्रश्नामध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चेकिंग द अँगल ऑफ टेपर, म्हणजे टेपरचा कोन तपासणे. दुसरा ऑप्शन आहे फाइंडिंग स्मॉल एंड डायमीटर, म्हणजे लहान टोकाचा डायमीटर काढणे. तिसरा ऑप्शन आहे फाइंडिंग लार्ज एंड डायमीटर, म्हणजे मोठा टोकाचा डायमीटर काढणे. आणि चौथा ऑप्शन आहे फाइंडिंग द लेंथ ऑफ टेपर, म्हणजे टेपरची लांबी काढणे. तर जे फॉर्म्युला आपल्याकडे दिला होता tan थीटा = x - y डिवायडेड बाय 2h. तर या फॉर्म्युलाचा टेपर मापण्यासाठी या सूत्राचा उपयोग कशासाठी होतो हेच विचारला होता. तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए चेकिंग द अँगल ऑफ टेपर, म्हणजे टेपरचा कोन तपासण्यासाठी हे जे फॉर्म्युला आहे tan थीटा = x - y डिवायडेड बाय 2h ह्या फॉर्म्युलाचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द RPM ऑफ द स्पिंडल इफ कटिंग स्पीड v is 120 मीटर पर मिनिट अँड डायमीटर d is 50 मिलीमीटर. प्रश्नामध्ये एक क्वेश्चन विचारलं, म्हणजे मॅथमॅटिकल, म्हणजे हे कॅल्क्युलेशनचा प्रश्न विचारलेला आहे. आधी आपण आन्सर पाहून घेऊ, त्यानंतर आपण याला एक्सप्लेन पण करू का कोणता फॉर्म्युलाचा वापर करून याचा आन्सर काढला जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 500 RPM. दुसरा ऑप्शन आहे 764 RPM. तिसरा ऑप्शन आहे 856 RPM. आणि चौथा ऑप्शन आहे 975 RPM. जसं प्रश्नामध्ये काय विचारलं होतं कटिंग स्पीड v म्हणजे काय होते,
कटिंग स्पीड 120 मीटर पर मिनिट आणि जॉबचा डायमीटर 50 मिलीमीटर असल्यास स्पिंडल स्पीड म्हणजे आरपीएम काढा असे प्रश्नामध्ये विचारलं होतं. तर याचा आन्सर येते ऑप्शन नंबर बी 764 आरपीएम. तर आरपीएम काढण्यासाठी कोणता फॉर्म्युलाचा वापर केला जाते? आरपीएमला शॉर्टकटमध्ये एन म्हटलं जाते. एन इजिकल टू 1000 म्हणजे 1000 इंटू कटिंग स्पीड डिवायडेड पाया इंटू डी. म्हणजे ह्या जे व्ही म्हणजे कटिंग स्पीड असते आणि पायाची व्हॅल्यू 3.4 आणि डी म्हणजे डायमीटर ऑफ द जॉब. त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचा 1000 इंटू जसा कटिंग स्पीड किती दिलेला आहे आपल्याकडे 120 मीटर पर मिनिट आणि पायाची व्हॅल्यू 3.14 आणि जॉबचा डायमीटर किती आहे 50. याला जर आपण कॅल्क्युलेट केला तर याचे आन्सर आपल्याकडे येते 764 आरपीएम. तर हा जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? ऑप्शन नंबर बी 764 आरपीएम. नेक्स्ट क्वेश्चन. Calculate the spindle speed to turn a 40 mm diameter MS rod using a cemented carbide tool. Cutting speed is 92 मीटर पर मिनिट 40 मिलीमीटर. डायमीटरच्या माइल्ड स्टील जॉब सिमेंटेड कार्बाइड टूलचा वापरून टर्निंग करताना स्पिंडल स्पीड काढा. म्हणजे सेम प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला आरपीएमच काढायचा आहे. फक्त या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला जे कटिंग स्पीड दिलेला आहे कटिंग स्पीड चेंज झालेला आहे आणि जे जॉबचा डायमीटर आहे जॉबचा डायमीटर पण बदललेला आहे. तर याच्यासाठी जे ऑप्शन दिले आधी आपण ऑप्शन पाहू त्यानंतर याला एक्सप्लेन पण करू का कसे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचा. तर पहिला ऑप्शन आहे 508 आरपीएम, दुसरा ऑप्शन आहे 685 आरपीएम, तिसरा ऑप्शन आहे 731 आरपीएम आणि चौथा ऑप्शन आहे 950 आरपीएम. जसं आपल्याला प्रश्नामध्ये आरपीएम काढायला सांगितलं होतं तर याच्यासाठी आपल्याकडे 40 जॉबचा डायमीटर किती दिला होता 40 मिलीमीटर आणि कटिंग स्पीड आपल्याकडे दिला होता 92 मीटर पर मिनिट. तर याचा आन्सर येते ऑप्शन नंबर सी 731. जसा याच्या आधी पण याच्या आधीच्या प्रश्नामध्ये फॉर्म्युला सांगितला आरपीएमचा एन इजिकल टू 1000 डिवायडेड बाय कटिंग स्पीड. एन इजिकल टू 1000 गुणाकार कटिंग स्पीड डिवायडेड बाय पाय इंटू डायमीटर. तर या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर जर याचा आपण आन्सर काढतो तर आपल्याकडे आन्सर येते 731 आरपीएम. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द टर्निंग टाइम इफ डी इज इक्वल टू 40 मिलीमीटर, एल इज इक्वल टू 100 मिलीमीटर, फीड 0.2 mm पर रेव्होल्यूशन. आपल्याला का काढायचं आहे? मशीनिंग टायमिंग काढायचं आहे. मशीनिंग टायमिंग काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला ऑलरेडी दिलेला आहे. मशीनिंग टाइम इज इक्वल टू एल इंटू एन डिवायडेड बाय एफ इंटू एन. एल म्हणजे असते जॉबची लांबी, एन म्हणजे आरपीएम, एफ म्हणजे फीड आणि एन म्हणजे वरचा जे एन आहे स्मॉल एन, एन म्हणजे नंबर ऑफ कट आणि खाली जे कॅपिटलमध्ये एन दिलेला आहे या एनचा मिनिंग असते आरपीएम. तर ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला जे मशीनिंग टायमिंग काढण्यासाठी सांगितलेलं ह्या फॉर्म्युलाचा वापर करून काढायचा. आधी आपण ऑप्शन पाहून घेऊ. ऑप्शन पहिला 2.27 मिनिट, ऑप्शन दुसरा 2.50 मिनिट, ऑप्शन तिसरा 3 मिनिट आणि ऑप्शन चौथा 4 मिनिट 98 सेकंड. जसा या प्रश्नामध्ये काय आपल्याला मशीनिंग टाइम काढण्यासाठी सांगितला होता तर याचा आन्सर येते ऑप्शन नंबर ए 2.27 मिनिट. तसा जे फॉर्म्युला ऑलरेडी मेन्शन केला होता फॉर्म्युला क्वेश्चन मध्ये मशीनिंग टाइम इज इक्वल टू जॉबची लांबी गुणाकार नंबर ऑफ कट डिवायडेड बाय फीड इंटू आरपीएम. तर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर याचा जर आपण आन्सर काढला तर आन्सर येते आपल्याकडे 2.27 मिनिट म्हणजे 2 मिनिट 27 सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ मेटल पासिंग बाय कटिंग टूल इन 1 revolution of job. Diameter is 75 millimeter and cutting speed is 120 मीटर पर मिनिट. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ मेटल पासिंग म्हणजे 75 मिलीमीटर डायमीटरच्या जॉबमध्ये कटिंग स्पीड 120 मीटर पर मिनिट असल्यास एका फेरीत कटिंग टूलने केलेले अंतर काढा. म्हणजे कटिंग टूल किती दुरी तय करते हेच काढायला सांगितलं होतं. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 235.5 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 295.7 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 365.3 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 485.7 मिलीमीटर. तर ज्या प्रश्नामध्ये जसं आपल्याला
टूलनं तय केलेली अंतर काढायला सांगितलं होता, तर याचा आन्सर येते ऑप्शन नंबर ए 235.5 मिलीमीटर. तर याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरला जाते, जसं आपल्याला का काढायचं लेंथ पर रेव्होल्यूशन, म्हणजे एका फेरीत किती कटिंग टूलने किती अंतर तय केलेलं आहे याच्यासाठी फॉर्म्युला जे आहे 1000 इंटू कटिंग स्पीड डिवायडेड बाय RPM. तर याचा जर आपण कॅल्क्युलेशन केला तर याचा आन्सर येते आपल्याकडे 235.5 मिलीमीटर. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट द RPM ऑफ द स्पिंडल फॉर 50 मिलीमीटर बार अँड कटिंग स्पीड 25 मीटर पर मिनिट. म्हणजे जसं आपल्याला या प्रश्नामध्ये सुद्धा कटिंग स्पीड म्हणतो RPM काढायला सांगितलेला आहे, ज्याला स्पिंडल स्पीड सुद्धा म्हटलं जाते. जर जॉबचा डायमीटर 50 मिलीमीटर असला आणि कटिंग स्पीड 25 मीटर पर मिनिट असेल तर स्पिंडलचा स्पीड किती. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 100 RPM, दुसरा ऑप्शन आहे 159 RPM, तिसरा ऑप्शन आहे 168 RPM आणि चौथा ऑप्शन आहे 250 RPM. जसं आपल्या या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेला होता, स्पिंडल स्पीड म्हणजे RPM काढायला सांगितला होता, तर याचा आन्सर येते ऑप्शन नंबर बी 159 RPM. RPMचा फॉर्म्युला याच्या आधी पण सांगितला आहे, RPM इज इक्वल टू 1000 इंटू कटिंग स्पीड डिवायडेड बाय पाय इंटू डी. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचा आणि त्यानंतर सॉल्व जर आपण करतो तर याचे आन्सर येते 159 RPM, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच टाइप्स ऑफ जिग लोकेट द पीस पार्ट फ्रॉम इट्स फेस. म्हणजे जॉबच्या फेसवरून पकडणारा जिग कोणता आहे, म्हणजे कोणता जॉबचा जर एकदम फेसवर आपल्याला पकडणार आहे तर त्यासाठी कोणता जिगचा वापर केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्लेट जिग, दुसरा ऑप्शन आहे पोस्ट जिग, तिसरा ऑप्शन आहे टेबल जिग आणि चौथा ऑप्शन आहे सॉलिड जिग. जसं प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, जॉबच्या फेसवरून पकडणारा जिग कोणता, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी टेबल जिग. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट डिफेक्ट मे ऑक्वर ड्यूरिंग ग्राइंडिंग अ फॉर्म टूल कटिंग एज. फॉर्म टूलची कटिंग एज ग्राइंड करताना कोणता दोष होऊ शकतो. जसं आपण कोणते ऑपरेशन करत असताना त्या ऑपरेशन नुसार आपल्याला कटिंग टूलला धार लावायची गरज असते. तर फॉर्म टर्निंग जर आपल्याला करायचं असल्यास आणि फॉर्म टर्निंग टूलला जर आपल्याला कटिंग ग्राइंडिंग करायचं आहे तर त्याच्यात कोणता दोष होऊ शकतो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फॉर्म टूल गेटिंग ब्रोकन, म्हणजे फॉर्म टूल तुटणे. दुसरा ऑप्शन आहे शेप ऑफ द टूल गेट्स अल्टर्ड, म्हणजे टूलचा आकार बदलणे. तिसरा ऑप्शन आहे क्लिअरन्स अँगल चेंज, म्हणजे क्लिअरन्स अँगल बदलणे. आणि चौथा ऑप्शन आहे थिकनेस ऑफ द टूल रेड्यूस, म्हणजे टूलची जाडी कमी होणे. तर प्रश्नामध्ये जे विचारला होता फॉर्म टूलची कटिंग एज ग्राइंड करताना कोणता दोष होऊ शकतो, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी शेप ऑफ द टूल गेट अल्टर्ड, म्हणजे टूलचा आकार बदलते. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट विल हॅपन टू द टूल लाईफ इफ द स्पिंडल इज रनिंग ॲट हायर स्पीड. म्हणजे जर स्पिंडल वेगाने चालत असेल तर टूलच्या लाईफवर काय परिणाम होईल. म्हणजे जे काही आपण ऑपरेशन करतो ऑपरेशननुसार एक स्टँडर्ड स्पीड ठरवलेला असते आणि त्या स्पीडपेक्षा जर आपण जास्त स्पीडनं त्या ऑपरेशन करतो तर त्या ऑपरेशन करत असताना कटिंग टूलच्या लाईफवर काय परिणाम होते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लेस, म्हणजे कटिंग टूलची लाईफ कमी होते. दुसरा ऑप्शन आहे कटिंग टूलची लाईफ वाढेल. तिसरा ऑप्शन आहे कटिंग टूलची लाईफ मध्यम राहतील आणि चौथा ऑप्शन आहे कटिंग टूलची लाईफ खूपच कमी होईल. तर जे असा प्रश्नामध्ये विचारला होता जर स्पिंडल वेगाने चालत असेल तर टूल लाईफवर काय परिणाम होईल, तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए कटिंग टूलची लाईफ कमी होईल. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द इफेक्ट इफ द कटिंग स्पीड इज मोर दॅन रिकमेंडेड. जसं याच्या आधीच्या प्रश्नामध्ये मी ना सांगितलं आहे का जे आपण ऑपरेशन करतो प्रत्येक ऑपरेशनसाठी एक स्टँडर्ड स्पीड असते. तर त्या स्टँडर्ड स्पीडपेक्षा जर जास्त स्पीडवर आपण काम केलं तर त्याच्यात काय होईल हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. जर कटिंग स्पीड शिफारसपेक्षा जास्त असेल तर काय होईल. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रेड्यूस द टूल लाईफ, म्हणजे टूल लाईफ कमी होईल. दुसरा बेटर फिनिश, म्हणजे चांगले फिनिशिंग. तिसरा ऑप्शन आहे ॲक्युरेट डायमेन्शन, म्हणजे अचूक माप. आणि चौथा ऑप्शन आहे नॉर्मल टूल लाईफ, म्हणजे सामान्य टूल लाईफ. जसा प्रश्नामध्ये विचारलं होतं जर कटिंग स्पीड शिफारसपेक्षा जास्त असेल तर काय होईल, परिणाम काय होईल, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए रेड्यूस टूल लाईफ. तर याचा
आपला जे आजचा सेकंड क्लास होता टर्नर सेकंड इयर थेरी MCQचा दुसरा क्लास इंग्लिश टू मराठी लँग्वेज मधला। तर याच्यात आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे आणि सेम असाच आपण जे टर्नर सेकंड इयरचा सिलेबस आहे पूर्ण सिलेबस हेच याचप्रमाणे पूर्ण कंप्लीट करून देणार आहे आणि जे काही आपण प्रश्न सॉल्व करून देत आहे आणि प्रत्येक सब्जेक्टचे जे PDF असते ते PDFची जर आपल्याला गरज असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्याच्यात जॉईन करून मला मेसेज करायचा, मी PDF प्रोव्हाइड करून देईल। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।